नमस्कार. मी चिरतरुण म्हणीन, कारण आत्ताच्या आमच्या अख्ख्या सिरीज मधल्या तुम्ही सगळ्यात तरुण आमच्या एक मैत्रीण आहात, ज्यांच्याशी आज आम्ही गप्पा मारायला इकडे आलोय. मला सांगा, तुमच्या ह्या साडीची तुमची काय आठवण आहे कमल? त्यांचा नेहमीचा आशीर्वाद असायचा, समाधान असू दे. आज माझा जोडीदार माझ्या बरोबर नाहीये, माझ्या सासूबाई पण नाही आहेत, पण समाधान असू दे. हा वयाच्या 87व्या वर्षी त्यांच्या आशीर्वादाचा धागा सतत माझ्या बरोबर आहे, आणि म्हणून ही साडी मी जीवापाड जपते. सोनं जपणार नाही, पण ही साडी मी जीवापाड जपते. सुंदर. मला कमलताई, तुमच्याशी बोलताना एक गोष्ट अशी नक्कीच जाणवली की खूप सिरियल मधनं, सिनेमांमधनं आपण एक सासू सुनांच्या नात्याची वेगळी धार बघायला मिळते, पण तुमचं नातं जर बघितलं तर हे का आई आणि मुलीसारखं नातं झालं. नमस्कार. माया सिंधू प्रस्तुत धाग्यातली गोष्ट, जिथे आठवणी, परंपरा आणि सौंदर्य याचा उत्तम संगम आपल्याला पाहायला मिळतो. मी भार्गवी चिरमुले तुम्हा सगळ्यांचं या पॉडकास्ट सिरीज मध्ये मनापासून स्वागत करते. आज आपल्या सोबत अशी एक व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीच्या आयुष्याच्या प्रवासाने अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. भेटूया आणि जाणून घेऊया आजच्या धाग्यातली गोष्ट. डॉक्टर प्राध्यापिका कमला श्रीकांत हर्डीकर, शिक्षण तज्ञ, लेखिका, प्रेरणादायी व्यक्तिमत्व. त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचे झाल्यास त्या जून 1962 ते जून 2000 अखेर देवचंद कॉलेज, अर्जुन नगर, निपाणी येथे जीवशास्त्र विभाग प्रमुख, उपप्राचार्य आणि प्रभारी प्राचार्य म्हणून कार्यरत होत्या. 1977 मध्ये शिवाजी विद्यापीठाकडून त्यांना PhD प्रदान करण्यात आली. त्यांच्या कार्याविषयी अधिक जाणून घ्यायचे झाल्यास त्यांनी लोकप्रभा या साप्ताहिकातून अनेक कथा आणि ललित लेख लिहिले आहेत. BSc भाग 1 आणि भाग 2 साठी शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पती शास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमानुसार त्यांचा पुस्तके लिहिण्यात सहभाग होता. 1962 ते 1976 मध्ये NCC ऑफिसर म्हणून त्या कार्यरत होत्या. त्यांनी मेजर पदावरून निवृत्ती घेतली. इंडियन बॉटनी सोसायटी असोसिएशनच्या त्या क्रियाशील सदस्य आहेत. अनेक ठिकाणी पर्यावरण, विज्ञान, राष्ट्रीय एकात्मता, संत साहित्य, संस्कृती, सामाजिक जाणीवा इत्यादी अनेक विषयांवर व्याख्याती म्हणून त्यांचा सहभाग आहे. माया सिंधू प्रस्तुत धाग्यातील गोष्ट या पॉडकास्ट मध्ये त्या सहभागी झाल्याबद्दल आम्ही त्यांचे शतशः ऋणी आहोत. ही पॉडकास्ट सिरीज सादर करीत आहेत माया सिंधू, जिथे परंपरा आणि आधुनिकता याचा सुंदर मिलाप आपल्याला पाहायला मिळतो. आज आपण भेटणार आहोत शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या एका चिरतरुण अशा व्यक्तिमत्वाला, अर्थात प्राध्यापक डॉक्टर कमल हर्डीकर यांना. नमस्कार. नमस्कार. मी चिरतरुण म्हणीन, कारण आत्ताच्या आमच्या अख्ख्या सिरीज मधल्या तुम्ही सगळ्यात तरुण आमच्या एक मैत्रीण आहात, ज्यांच्याशी आज आम्ही गप्पा मारायला इकडे आलोय. मला सांगा, तुमच्या ह्या साडीची तुमची काय आठवण आहे कमलताई? या साडीची माझी आठवण 38 वर्षापूर्वीची आहे. 1988 सालचा मे महिना. 19 तारखेला माझी मुलगी बाळंतीण झाली. मला छान नात मिळाली. आनंदानं दवाखान्याच्या खेपा आम्ही काढत होतो. 26 तारखेला नात आणि मुलगी घेऊन मी घरी आले. घरामध्ये गडबड, गोंधळ, आनंदाचं वातावरण होतं. दिवसातले 24 तास काम करायला पुरायचे नाहीत. जोडीला माझा मोठा मुलगा, जो दंतवैद्य किंवा डेंटल सर्जन आहे, त्याच्या ऍडमिशनची पण त्याच वेळेला आम्हाला पूर्तता करायची होती. कागदपत्र मिळवणं, सर्टिफिकेट मिळवणं, त्याच्या ट्रू कॉपीज काढणं, त्याच्यावर गॅझेटेड ऑफिसरच्या सह्या आणणं, सगळ्या कामाची गडबड होती. पण थकल्यासारखं वाटत नव्हतं. बघता बघता 29 मे तारीख आली आणि त्या दिवशी आम्ही ठरवलं की नातीच्या बारशासाठी एखादा हॉल बघूया का, आणि त्याच वेळेला याच्या सर्टिफिकेटवर, वेगळ्या वेगळ्या कागदांच्यावर कॉलेजच्या प्राचार्यांच्याकडून सही आणूया. म्हणून आम्ही दोघं जण बाहेर पडायचा विचार करत होतो. आणि तेवढ्यात सासूबाईंचा, आम्ही त्यांना ताई म्हणायचो, त्यांची हाक आली, कमल, श्रीकांत, बाहेर जायच्या आधी दोघं जण 5 मिनिटं आत येऊन देवाला नमस्कार करून जावा.
मी म्हंटल आत्ता कसला देवाला नमस्कार, अशा कुठं निघालोय, आत या ग म्हणाल्या. 4 खोल्यांचं छोटस आमचं घर. बाहेरच्या खोलीतून आम्ही आत गेलो स्वयंपाकघरात. देवाच्या कोनाड्याच्या पुढं औक्षणाची पूर्ण तयारी होती. समोर 2 पाट मांडलेले होते. ताई म्हणाल्या, अगं नातीच्या आनंदात आपल्या लग्नाला 25 वर्ष झालीत, हे सुद्धा कबल विसरला का ग तुम्ही? पण मी नाही विसरले. त्या माऊलीनं आम्हाला औक्षण केलं. ही माझ्या अंगावरची साडी त्यांनी मला दिली, ह्यांना शर्टाचं कापड दिलं. वाकून मी त्यांना नमस्कार केला. त्यांचा नेहमीचा आशीर्वाद असायचा, समाधान असू दे. आज माझा जोडीदार माझ्या बरोबर नाहीये, माझ्या सासूबाई पण नाही आहेत, पण समाधान असू दे. हा वयाच्या 87व्या वर्षी त्यांच्या आशीर्वादाचा धागा सतत माझ्या बरोबर आहे. आणि म्हणून ही साडी मी जीवापाड जपते. सोनं जपणार नाही, पण ही साडी मी जीवापाड जपते. ती सुंदर. मला कमलताई तुमच्याशी बोलताना एक गोष्ट अशी नक्कीच जाणवली की सिरियल मधनं, सिनेमांमधनं सासू सुनांच्या नात्यांची एक वेगळी धार बघायला मिळते, पण तुमचं नातं जर बघितलं तर हे का आई आणि मुलीसारखं नातं झालं. हो हो, आई आणि मुलीसारखं. त्यांनी मला खूप गोष्टी शिकवल्या. म्हणजे मी 22व्या वर्षी माझं लग्न झालं, माझी नोकरी होती. मला आईनं घरातलं जरी शिकवलं तरी अनेक गोष्टी माझ्या सासूबाईंनी मला शिकवल्या. कमीत कमी बोलायचं, जास्तीत जास्त काम करायचं. मी खरोखरी सांगते, म्हणजे त्या इतक्या वाङ्मयीन बाबतीत हुशार होत्या की मला असं वाटायचं मी नोकरी करते, मला संधी मिळते म्हणून मी 4 लोकांच्यात जाऊन बोलते. पण माझ्या सासूबाईंना जर ही संधी मिळाली असती तर कदाचित त्या सुद्धा आणि एखाद्या बहिणाबाई म्हणून झाल्या असत्या, असं मला माझ्या सासूबाईंच्या बाबत कायम वाटायचं. आणि कोणतीही गोष्ट केली, चांगली झाली तर त्याची मनापासून शाबासकी द्यायच्या. आणि चुकलेलं सांगताना कधीही त्यांच्या तोंडातून कठोर शब्द आला नाही. मी कॉलेजमधून आल्यानंतर एखादं काम करशील का असं मला त्या विचारायच्या. मी त्यांना म्हणायची, करशील का असं का विचारता, कर असं तुम्ही मला का म्हणू शकत नाही, हे मी त्यांना म्हणायचे. आणि त्यांनी माझ्यावरती माझ्या चांगल्या गोष्टीचं त्यांनी कौतुक केलं. हे मी तुम्हाला सांगावं का नाही मला माहित नाही, पण माझ्या सासूबाई वारल्या तेव्हा त्यांच्या जवळ मी बसले होते आणि कुणीतरी एक जण बाई भेटायला आल्या आणि त्या मला म्हणाल्या की तुमच्या सासूबाई आमच्या जवळ म्हणायच्या, माझी कमल आली की मला माहेर पण मिळतं, त्याच तुम्ही का, असं त्याने मला विचारलं. खरोखरी माझी पूर्वजन्मीची पुण्याई होती म्हणून मला अशी सासू आणि सासरे मिळाले. मी बऱ्याच वेळेला म्हणायची देवाला नमस्कार करायचा राहिला तरी चालेल, पण माझ्या सासू सासऱ्यांना नमस्कार मी केला पाहिजे. माझ्या शिक्षणाचं त्यांना भयंकर कौतुक होतं. माझी PhD झाल्यावर नोकरीसाठी मी निपाणीला सोमवार ते शनिवार राहायची. ती माऊली बसमध्ये बसून निपाणीला आली तुमच्या डॉक्टरेट झाल्या. माझी डॉक्टरेट झाल्यावर, आणि तिनं मला 2 निरंजन दिली. ती आज मी जपून ठेवली आहेत. पण इतकं अप्रिसिएशन, त्या 4थी पास असतील जेमतेम, पण एवढं त्याने त्याचं कौतुक होतं. NCC मध्ये मी मेजर म्हणून रिटायर झाले. नंतर मला इथं NCCच्या ह्याच्यावरती आर्मीत कुठल्या तरी पोस्टला नोकरी मिळत होती. तर मला मोह झाला की कोल्हापुरात नोकरी मिळते, आपण घ्यावी. तेव्हा त्या म्हणाल्या, बघ घेतीस का नाही, पण त्या आर्मीला कौटुंबिक आयुष्य राहत नाही असं मला वाटतंय, बघ कमल. म्हणजे मला त्यावेळेला असं वाटलं की जग न पाहिलेली ही बाई मला सांगते की आर्मीमध्ये गेल्यानंतर बाईला कौटुंबिक आयुष्य राहतं का नाही हे सांगता येत नाही. खरोखरी म्हणजे मला नेहमी असं वाटतं की काहीतरी माझी पूर्वजन्मीची पुण्याई होती म्हणून मला हे सासू सासरे असे मिळाले. पण मग जेव्हा तुम्ही सासूच्या खुर्चीत गेलात, कारण तुम्ही म्हणालात तुमचा मुलगा डेंटल सर्जन आहे, मग तुम्ही सासूच्या खुर्चीत गेल्यानंतर आपल्या सासूकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलला का? नाही, माझ्या सासूकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायचा प्रश्नच नव्हता.
पण माझ्या दोन्ही सुना मला तोडीस तोड मिळालेल्या आहेत. म्हणजे माझ्या सासूबाईंना कदाचित माझ्याशी वागताना कुठंतरी इन्फिरियरिटी वाटत असेल का काय, असं मला, म्हणजे ही शिकली, एवढा पैसा मिळवती असं. पण माझी एक सून आहे ती डॉक्टर आहे, दुसरी आहे ती LIC मध्ये नोकरी करते. म्हणजे आणि माझं लग्न 22व्या वर्षी झालं, त्या 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सासरी आल्या. म्हणजे मला उलट असं वाटलं की माझ्या सुनांच्याकडून मी आता काहीतरी शिकायला पाहिजे. बरोबर. कारण माझ्यापेक्षा माझं कॉलेज आयुष्य आणि ही डॉक्टर आणि ही LIC मध्ये, म्हणजे त्यांच्या अनुभवाची शिदोरी कदाचित माझ्या उपयोगाला जास्त येईल का काय, असं मला वाटलं. आणि म्हणून मला असं कधी म्हणजे सासूपणा करायची संधीच मला मिळाली नाही. आणि ते माझ्या स्वभावात नाही खरं सांगायचं तर. पण स्वभावात नसलं तरी सुद्धा आपल्याला एवढ्या शिकलेल्या सुना मिळाल्यानंतर मला त्यांच्यावर काहीतरी वर्चस्व गाजवावं असं स्वप्नातही वाटलं नाही. ऑन द कॉन्ट्ररी, बाहेरच्या जगाशी त्या जितक्या एक्सपोज होतात तेवढी मी झाले नाही. बरोबर. सभामध्ये जाणं, व्याख्यान देणं वेगळं, पण डे टू डे दुसरे. कारण विद्यार्थ्यांशी संबंध येताना मी कुठेतरी सुपिरियर ही भावना असते ना. बाहेर व्याख्यानाला गेल्यानंतर, वक्ता म्हणून गेल्यानंतर आपण सुपिरियर ही भावना असते. पण घराच्या 4 भिंतीमध्ये आपल्या सुना हे बाहेरचं जग जास्त बघतायत. म्हणजे अनेक गोष्टी मी आज माझ्या सुनांच्याकडून शिकले असं मला म्हणावंसं वाटतं. किती छान नातं आहे आणि तुम्ही दोन्ही रोल इतके सुंदर प्ले केलेत. सुनांना विचारलं पाहिजे तुमचं. ते मी विचारीन, आम्ही नक्कीच पुढच्या पॉडकास्ट मध्ये त्यांना विचारू. पण हे मात्र नक्की की तुमच्या या ज्या तुमच्या सासूबाईंविषयीच्या आठवणी आहेत त्या तुमच्या सोबत कायम आहेत. ही आज तुम्ही आज साडी नेसून आल्यात, पण तशा अजून काही खास साड्या असतील? कारण आज आम्ही पॉडकास्ट जेव्हा केला तेव्हा एका ताईंनी सांगितलं की साड्यांचं कपाट जेव्हा बाई उघडते ना, तेव्हा ती तिच्या आठवणींचं कपाट उघडत असते. प्रत्येक साडी मागची काहीतरी एक गोष्ट असते, त्याची काहीतरी आठवण असते. या साडीच्या सोबतीने अजूनही काही तुमच्या साड्या असतील ना ज्या तुमच्या मनाच्या कोपऱ्यात 3 नाती आहेत. या 3 नाती, एक अमेरिकेत असती, दोघी, दुसरी असती ती पण अमेरिकेत असती. म्हणजे 2 नाती अमेरिकेत आहेत, एक पुण्यात आहे आणि एक आहे ती एअरफोर्स मध्ये. म्हणजे मुलीची मुलगी अमेरिकेत, मुलाची एक मुलगी अमेरिकेत, आणि मुलाची धाकटी मुलगी आणि धाकट्या मुलाची मुलगी, हा दोघी भारतात आहे. मग ती जी एअरफोर्स मधली आहे, तिला एअरफोर्स मध्ये फ्लाइंग ऑफिसर म्हणून कमिशन झाल्यावर तिनं मला पहिल्यांदा साडी घेऊन दिली. आणि मग तिनं मला बजावलं, आजी एवढी छान साडी तुला घेऊन दिली आहे, फॉल, पिको, मॅचिंगचं ब्लाऊज सगळं शिवल्याशिवाय ती साडी गडबडीत नेसायची नाही. आणि तिनं मला ती अशी पांढरी फेंट येलो कलरची साडी, तिनं मला त्याच्यावर मॅचिंग होईल असं अलीकडचं ते काहीतरी मोत्याचं आहे आणि कानातलं दिलं होतं. आणि हे सगळं घालायचं, नुसतं आपलं काहीतरी साडी गुंडाळून जायचं नाही असं सांगितलं. ह्याला बंगलोरला माझी जी नात होती अमॅडियस मध्ये, जी आता अमेरिकेत आहे, तिनं पण तिला पहिली नोकरी लागल्यावर बंगलोरहून साडी मला घेऊन दिली आणि मला म्हणाली की कुठल्या तरी छान फंक्शनला ती साडी नेस. आणि योगायोग असा की छान फंक्शन म्हणजे ही निलांबरी जी माझी मैत्रीण, तिच्या मुलाची मुंज होती, त्या मुंजीच्या दिवशी मी ती साडी नेसले आणि त्या फंक्शनला गेले. आणि धाकटी पुण्यातली जी नात आहे ती स्वतः साड्या अजिबात नेसत नाही. साडी म्हटले की ती कोसो मैल दूर जाते. पण मग तिनं मला विचारलं, आजी तुला, मला काय साडी बिडी पसंत करायला यायची नाही, मी काय तुला साडी घेणार नाही, मी तुला काय घेऊन देऊ? मग मी तिला सांगितलं, तुला मला पुस्तक घेऊन द्यायला आवडत असेल तर पुस्तक घेऊन दे. मग त्यावेळेला ती मला काय म्हणाली की मी म्हंटल आता मी काही सोनं वापरत नाही अगं, मला सोनं आता नको वाटते घालायला. मग रिकाम्या गळ्यानं कसली फिरतीस म्हणाली. आणि ही बघ, ही जी गळ्यात माझ्या चेन आहे, ही 1 ग्रॅम चेन मला त्या नातीनं घेऊन दिली, त्या नातीनं घेऊन दिली. म्हणजे माझे जे नात्यांचे धागे आहेत की नाही, हे आडवे उभे छान विणलेले धागे आहेत. आणि ह्या धाग्यांच्या वस्त्रात मी राहते. आणि मी नाती जपताना एक गोष्ट लक्षात ठेवते की नाती ही फुलपाखरासारखी असतात. फार घट्ट आवडली तर एखादा पंख दुखावतो आणि सैल सोडली तर नाती उडून जातात.
म्हणून सून असू दे, नातू असू दे, नात असू दे, मी फारस त्यांच्या ह्याच्यात इंटरफिअर करायला जात नाही. न विचारता मी त्यांना सल्ला देत नाही. पण त्यांनी काय अचिव्हमेंट केली तर त्याचं नक्की कौतुक करते. माझ्या पणतून आता संधी मिळाली आहे म्हणून सांगते. माझा पणतू विहान तो अमेरिकेत आहे. कालच काहीतरी अमेरिकेमध्ये मॅथमॅटिक्स कसली कॉम्पिटिशन, डिटेल्स मला माहित नाही, पण ती नॅशनल पातळीवरची होती आणि त्यानं त्याच्यामध्ये गोल्ड मेडल मिळवलं. मी त्याला म्हटलं की हर्डीकरांच्यात सगळे इंजिनियर, सगळे मॅथमॅटिशियन, माझे मिस्टर मॅथ स्टॅटचेच होते. तर ते म्हटलं तुमच्यात आले, आणि म्हणून मी म्हटलं ना की या साडीनं सदा समाधान असू दे, हा धागा मला कायम दिलाय. या क्षणापर्यंत माझा जोडीदार नसला तरी माझी मुलं, माझी सुना मला खरोखरीच फुलासारखं झेपतात असं म्हटलं तर चुकणार नाही. याचा अर्थ माझे त्या फाजील लाड करतात किंवा आई इकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका असं मला म्हणतात असं नाही, पण माझ्या याचं त्यांना अप्रिसिएशन आहे. पण तुम्ही आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या विषयांवरती व्याख्यानं द्यायला जाता. भारतीय सण आणि त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन असेल, तुम्ही म्हणालात साताऱ्यामध्ये रामायणावरती तुम्ही वेगवेगळी व्याख्यानं द्यायला जाता. या सगळ्यांना तुम्ही साडीच नेसून जाता? हो, मी फक्त एनसीसी मध्ये होते त्यावेळेला तो पॅन्ट शर्ट घालायलाच लागायचा, त्यामुळे तो मी घातला. पण थोडस माझं लग्न 63 साली, 1963 साली लग्न झालं. घरात सासू सासरे होते, मोठे दीर होते, त्यामुळं हे गाऊन वगैरे घालायचं हे नव्हतं. त्यामुळं मी जास्त कम्फर्टेबल साडीत असते. आणि कुठेही मी गेले तरी, म्हणजे मी अमेरिकेत 6 महिने जाऊन राहून आले, पण तरी मी साडीतच होते. पण मग तिथे तुमच्याकडे असं लोकांनी आश्चर्याने कधी बघितलं? आता तरी सवय झाली, पण तरी लोक अगदी कौतुकाने बोलायला येतात. म्हणजे 2002 साली मी अमेरिकेला गेले, 6 महिने राहिले होते. मी केसरी मधून गेले आणि पहिल्यांदा 27 दिवस त्यांची पूर्ण टूर केली. पण नंतर कॅलिफोर्नियाला मी माझ्या दिरांच्याकडे राहिले, मग मी पिट्सबर्गला माझ्या भाच्याकडे राहिले, आणि डेट्रॉईटला मी माझ्या भावाकडे जवळजवळ 4 महिने राहिले. तिथं लग्नात वगैरे त्या विचारायच्या, पण आम्ही लग्नातच त्यांना साड्या घेऊन दिल्या होत्या आणि त्यांना साड्या आम्ही नेसायला लावल्या होत्या. तुम्ही नेसवल्या होत्या साड्या? सगळ्या त्या, म्हणजे ब्रॅड म्हणून त्याचं नाव वाटतं मला, त्याचं जस्टिन आणि ब्रॅड असे 2 जावई माझ्या भावाचे. तर दोन्ही लग्नात आम्ही त्यांना साड्या दिल्या होत्या, दोन्ही लग्नांना मी गेले होते. तर मग त्या नेसायच्या, म्हणजे त्या पदर आम्ही पिनअप वगैरे केलं. पण एकदा त्या नेसलेल्या, त्यांना काही साडी विस्कटली असं काही नाही, त्या अगदी कम्फर्टेबल होत्या. पण 2002 साली मी जेव्हा गेले ना, त्यावेळेला काय झालं, माझ्या बरोबर सुद्धा आम्ही 3-4 जणी होतो, ज्या आम्ही साड्यामध्ये होतो. मग आम्ही त्या नायगारा फॉल्सला गेलो. तिथं काही बायको असं थांबून बघायच्या, अँड हाऊ यू वेअर इट, हाऊ यू कॅन स्टे इट होल डे इन दिस. मग आम्ही म्हणायचं आम्हाला, म्हणजे वी आर अकस्टम टू दिस, त्यामुळे आम्हाला त्याचं काही वाटत नाही. पण आज सुद्धा मला विचारलं ना तर मी साडीत जास्त कम्फर्टेबल स्वतःला समजते, आणि मला ती इतक्या वर्षांची सवय आहे म्हणून असे. पण तुम्हाला असं वाटतं की भारतीय स्त्री किंवा असं काही म्हटलं की कधी ती साडीतली स्त्री आपल्या डोळ्यासमोर येते? साडी आणि बाई हे काय नातं आहे असं तुम्हाला वाटतं? मला साडी आणि बाईचं नातं असं वाटतं की बाई म्हणजे आता माझ्यावर बोला, एकदा बोलायला लागली की आघळ पघळ बोलते, तसं साडी हे आघळ पघळ आहे, पण ते कसं आवरायचं हे सुद्धा बाईला कळलं पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं बाई, भारतीय बाई आणि साडी हे समीकरण जास्त फिट बसेल, की लांबलचक पण आम्ही बोलू शकतो, आणि आवरायचं झालं तर ते अगदी पिनअप करून ठेक्यात ठेवू शकतो. म्हणून मला वाटतं की भारतीय स्त्रीचं सौंदर्य हे खरं तिच्या साडीवरती जास्त आहे. आणि तुम्ही बघा, ड्रेस घातलेली साडी, म्हणजे माझं मला लक्षात येतं, एनसीसी कॅम्प्स मध्ये मी खूप कॅम्प्स केलेत एनसीसीचे, तर त्या कॅम्प्स मध्ये त्या पॅन्ट शर्ट मध्ये वावरताना आपल्यात एक थोडासा, आपल्या चालीत सुद्धा एक पुरुषीपणा येतो का काय असं मला जाणवायचं. आता मी हे तुम्हाला सांगू नये, पण इंडियन न्यूज पूर्वी दाखवायचे बघा सिनेमाच्या आधी, तर माझी एक ह्याची म्हणजे
पन्हाळ्याला आमचा ऑल इंडिया लेव्हलचा कॅम्प झाला होता आणि त्याला मी ऍडज्युटंट होते. तर त्यावेळेला आमची एक न्यूज काढलेली होती. तर त्या न्यूज बघताना सुद्धा मला असं जाणवलं की आपण काय अगदी यानं वावरतोय. पण मला नेहमी असं वाटतं की पॅन्ट किंवा चुडीदार, आणि चुडीदार मध्ये सुद्धा ओढणी घेतलेल्या बाईचं चालणं वागणं आणि साडीतल्या बाईच्या ह्याच्यामध्ये कुठंतरी त्याच्यामध्ये फेमिनाईन हे येतो असं मला वाटतं. आणि म्हणून मला कायम असं वाटतं की आता नऊवारी साडी आमची इतिहास झाली, पण माझ्या भावाच्या मुंजीतली साडी म्हणजे 1942 साली माझ्या भावाची मुंज झाली तेव्हा आमच्या आईनं तो बनारसी शालू घेतला होता ज्याच्यावर नऊवार चांदी सोन्याचं हे होतं. तो शालू डिट्रॉइट मध्ये माझी आज वहिनी राहते, माझा भाऊ वारला नुकता, त्या वहिनीकडे तो अजून शालू आहे आणि ती तो अगदी अपूर्वाईनं नेसते. ती म्हणते मी गेल्यानंतर, आणि तिला नऊवारी चांगलं नेसता येतं, पुण्यातली आहे ती म्हणते मी गेल्यानंतर या शालूचं काय होईल मी काय विचार करत नाही, पण मी नेसते सासूबाईंचा शालू म्हणून मी नेसते असं ती म्हणते. त्यामुळे मला असं वाटतं की साडी हा ड्रेस आपला जास्त छान आहे असं मला वाटतं. तो वयानुसार फरक होऊ शकेल. कम्फर्ट झोन हा ड्रेसमध्ये नक्की जास्त असतो, पण जिला साडीची सवय आहे तिला झाशीची राणी ही घोड्यावर नऊवारी साडी नेसून बसली होती ना, लढाई तिनं करताना काय पॅन्ट शर्ट घातला ना, साडी नेसूनच बसली होती ती. त्यामुळे ती कशी आवरायची आणि कशी पसरायची हे आपल्या बाईला बरोबर माहिती आहे असं मला वाटतं. मी साडीबद्दल इतकं काही वाचलंय, इतकं मला कोण कोण सांगत असतं, पण भारतीय नारी आणि साडी ह्याचं समीकरण आज तुम्ही जे सांगितलं ते मला असं वाटतं इतकं परफेक्ट कोणीच आतापर्यंत सांगितलं नाही आणि मी हे आयुष्यभर लक्षात ठेवेन. आणि आयुष्यभर दुसरी गोष्ट माझ्यासोबत या पॉडकास्टच्या निमित्ताने राहील ते म्हणजे समाधानी राहणं. माझ्या सासूबाईंचा तोच आशीर्वाद आणि तोच धागा हा साडीनं मला आयुष्यभर दिलेला आहे. असंच समाधानाचा छोटा धागा माया सिंधू या ब्रँडच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवतोय. आमच्या टीमकडनं तुम्हाला एक छोटीशी गिफ्ट. थँक्यू सो मच.